मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। आज आम्ही इथे एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। एक सोसायटी आहे फॉरेस्ट ट्रेल्स म्हणून, तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या काहीतरी समस्या निर्माण झालेल्या आहे विकासकाकडनं, म्हणजे जे बिल्डर आहेत त्यांच्याकडनं। ते काय आहे ते आम्ही आज जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। नमस्कार, आम्ही या फॉरेस्ट ट्रेल्सचे निवासी आहोत। फॉरेस्ट ट्रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी परांजपे स्कीम्सनी महाराष्ट्र सरकारच्या ITP आणि STP नियमांखाली बनवलेली आहे। आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर डिमांड्स आहेत। एक तर पाण्याच्या सप्लायबद्दल, दुसरं विजेच्या सप्लायबद्दल। काय आहे की ITPच्या नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की पाणी प्रोव्हाइड करणे। आम्ही जेव्हा आलो 2012 साली, तेव्हा आम्हाला साधारण 16 रुपये पर किलोलीटरच्या हिशोबाने पाण्याचा रेट लावला गेला। पुण्यामध्ये आता साधारण 15 रुपये पर किलोलीटर आहे, दुसऱ्या प्रायव्हेट टाउनशिप्समध्ये 20 रुपये आहे। पण जो 16 रुपये रेट होता तो 2 वर्षांनी 35 रेट झाला, मग काही आणखीन वर्षांनी 48 रुपीज पर किलोलीटर झाला। मागच्या 8 वर्षापासून आम्ही 48 रुपीज पर किलोलीटरनी पैसे भरतोय आणि आत्ताच मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी हे रेट्स खूप वाढवले गेले। हे एवढे वाढवले गेले की काही लोकांना 100 रुपये पर किलोलीटरच्या हिशोबाने आला, काही लोकांना 200 रुपये पर किलोलीटरच्या हिशोबाने बिलं आली आहेत। जेव्हा ही बिलं आली तेव्हा काही लोकांनी भरली नाही, काही लोकांनी प्रश्न विचारले। लोकांना फोर्स करण्यासाठी की त्यांनी बिलं भरावी, डेव्हलपरनी पाण्याची कपात केली, खूप कमी पाणी सोडलं, 1-2 तास सोडायला लागले आणि असंही सांगितलं की होऊ शकतं की पुढचं पाणी पूर्ण 100% कापलं जाईल। तर आमची अपेक्षा अशीच आहे की थोडंफार जे बिल आम्हाला दिलं जातं पाण्याचं ते रिजनेबल असावं आणि ते ज्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं जातं ते ट्रान्सपरंट असावं। आमची दुसरी डिमांड जी आहे ती विजेबद्दल आहे। ITPच्या नियमांच्यानुसार जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज 24 तास मिळावी, चांगली मिळावी, हे ITPच्या नियमांखाली लिहिलं गेलेलं आहे। पण आजचं सत्य असं आहे की जवळजवळ दररोज दिवशी काही ना काहीतरी विजेची कपात होते आणि पावसाच्या वेळेला तर 2-3 दिवस पण वीज जाते। अशा ज्या माणसाच्या 2 बेसिक गरजा आहेत, वीज आणि पाणी, दोघांवरही प्रॉब्लेम्स होत आहेत आम्हाला। आमची अपेक्षा एवढीच आहे की ज्या नियमांखाली ITP गाईडलाईन्स खाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते त्यांनी आम्हाला दिले पाहिजे। थँक्यू। तुमच्या दृष्टीनं तुमच्या सोसायटीचं किंवा जे काय टाउनशिप आहे त्याचं स्टेटस काय आता आणि क्वांटम किती आहे, किती लोक आहेत, काय आहेत? साधारण ही जी टाउनशिप आहे ही आय थिंक पुण्यातली एक सगळ्यात 2-3 जे टॉपच्या टाउनशिप्स आहेत, लक्झरी टाउनशिप्स म्हणतात, त्याच्यापैकी एक आहे। आत्ता इकडे एक 6-7 वेगळ्या सोसायटीज आहेत आणि एकूण मिळून साधारण 4-5 हजार लोक राहत असतील। बरं सर, घेताना तुम्हाला काही प्रॉमिसेस केले होते का तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये? याचं लीगल तुमचा स्टँड काय आहे? आमचा लीगल स्टँड हे आहे की ही टाउनशिप बनवताना महाराष्ट्र सरकारच्या ITP नियमांखाली बनवली गेली होती। तर एक तुमच्या अग्रीमेंटमध्ये असतं, एक जे सरकारच्या नियमांप्रमाणे असतं। सरकारच्या नियमांमध्ये ITP नियमांमध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी पाणी देणं गरजेचं आहे, त्यांनी वीज चांगली देणं गरजेचं आहे। तिकडे डेव्हलपर फेल होतोय। हे तुम्हाला काय वाटतं की गव्हर्निंग बॉडी कुठली आहे? खरं हे सगळं येतं PMRDAच्या खाली, कारण आम्ही म्युन्सिपालिटीमध्ये येत नाही, आम्ही म्युन्सिपालिटीच्या बाहेर येतो। तर PMRDA ही अथॉरिटी आहे। असेच बाकीचे काय ज्या गोष्टी आहेत आम्ही वेगळ्या अथॉरिटीजबरोबर कंप्लेंट्स रेज केलेल्या आहेत। पण आम्हाला असं वाटतं की आम्ही येऊन हे मीडियाला पण सांगावं, आजूबाजूच्या लोकांना पण सांगावं की काय चालू आहे आमच्या टाउनशिपमध्ये। गव्हर्निंग अथॉरिटी का विकासक जे आहेत त्यांच्यापैकी कोण जास्त डिफॉल्टर आहे असं तुम्हाला वाटतं ह्या बाबतीत? असं डिफॉल्टर म्हणजे काय आहे की सरकारच्यामुळे तुम्ही कंप्लेंट रेज केल्यावर ते त्यांच्या सिस्टीममधनं जातं, तर वेळ लागतो। आम्ही जे डेव्हलपर आहे त्यांच्याबरोबर खूपदा डिस्कशन केलेलं आहे, पण काही त्याचा चांगलं उत्तर मिळालेलं नाही आहे, अजून त्याचं काही सोल्युशन निघालेलं नाही आहे। आणि आम्ही आता मागच्या 10-12 वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय। तर आत्ता एवढे वर्ष डिस्कस करून काही उत्तर निघालं नसल्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही रस्त्यावर येण्याशिवाय दुसरं काही आमच्याकडे ऑप्शन नाही आहे। त्याचं त्यांनी रिझन काय सांगितलं का? म्हणजे परांजपे साहेब जे असतील किंवा विकसक जे आहेत ना, त्यांची बाजू तुमच्या दृष्टीनं काय ते सांगतात तुम्हाला? रिझन काय? त्यांच्याशी बोलू शकता ह्याच्याबद्दल, कारण ते खूप काय सांगतात पण आम्हाला ते बरोबर वाटत नाही। कारण पेपरावर जे आहे की ITPच्या नियमांप्रमाणे त्यांनी काय दिलं पाहिजे, वीज आहे का नाही आहे, पाणी आहे का नाही आहे, ते म्हणतील आम्ही असं देऊ तसं देऊ, पण हे त्यांचा प्रॉब्लेम आहे। काही लोक ज्यांनी जर बिल दिलं नाही ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्यांचं पाणी कापावं। तर म्हणून ते जे म्हणतात त्याला मी बिलकुल महत्त्व देणार नाही।
जे आहे नियमांप्रमाणे ते त्यांनी फॉलो केलं पाहिजे. TV 10च्या माध्यमाने आमचे ज्या मागण्या आहेत ते पुढे आणण्यासाठी TV 10चं खूप हार्दिक धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.